अजून पण खूप असे फालतू शो आहेत जे सिरियल चालू आहे, जे ऍक्च्युली बंद करायची गरज आहे, बट त्याच्याऐवजी हे शो बंद करणं इट्स नॉट अ गुड ना. नाही, ही बंद नको व्हायला हवी. त्यापेक्षा त्या 3-3, 4-4 लग्न करतात त्या मालिका बंद करून ही मालिका चालू ठेवावी. प्लीज ही मालिका बंद करू नका. ते चुकीचं आहे ना, ते आता पूर्ण केली पाहिजे त्यांनी. बिलकुल अयोग्य वाटतं, कारण चांगल्या मालिका आपल्या आपल्या वाहिनीवर आल्या, मराठी वाहिनीवर, की त्या बरोबर बंद होतात. TRP या कारणाकरता बंद करणं हे चुकीचं आहे. ही मालिका चालू राहिली पाहिजे असं मला तरी वाटतं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. काय म्हणते पब्लिकच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका आता बंद होत आहे. पण फुले दाम्पत्याची ही गोष्ट थांबता कामा नये असं अमोल कोल्हे स्वतः म्हणतात. तर आता तुम्ही देखील त्यांच्या सोबत आहात का, हेच आपण जाणून घेणार आहोत आजच्या काय म्हणते पब्लिकच्या भागातून. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका तुम्ही पाहता, हो, पाहते. कशी वाटते मालिका? मालिका छान आहे, म्हणजे त्याच्यातून काहीतरी बोध घेण्यासारखं आहे. पण आता ते म्हणतात बंद करणार आहेत, पण ती नाही, बंद नाही, नको, नाही करायची. ते सावित्रीबाई फुलेने सर्व महिलांसाठी खूप हाल अपेष्टा सहन केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा आदर्श सर्वांना समोर यायला पाहिजे, म्हणून ही मालिका बंद नाही झाली पाहिजे. सावित्रीबाईंनी आपल्यासाठी किती कष्ट शेण, माती, दगड, गोटे झेललेले आहेत, याचे भान ठेवून हे सर्वांना हे चित्र दिसायलाच पाहिजे. आत्ताच्या घडीमध्ये हे दाखवलं जात नाही, पण हे अशा मालिकेमधून समोरच येतं. त्यामुळे ह्या अशा मालिका बंद करणे हे योग्य नाही. ही मालिका चालू राहिली पाहिजे असं मला तरी वाटतं. अशा मालिका ॲक्च्युली बंद पडता कामा नये. लोकांना किंवा विशेष करून स्त्रियांना त्याच्याबद्दल बोध घेता येईल आणि नवीन पिढी जी असंस्कृतीकडे चालली आहे, तिला पूर्वीची आपली संस्कृती काय होती किंवा आपण कसं वागलं पाहिजे, शिक्षणाचं महत्त्व काय आहे, हे सावित्रीबाईंनी सांगून दिलं होतं. तर त्याचा सगळ्यांना हे पडलं पाहिजे, माहिती मिळाली पाहिजे. तर अशा मालिका म्हणजे प्रोड्युसर काय किंवा डायरेक्टर काय, TRP या कारणाकरता बंद करणं हे चुकीचं आहे. जे आपले अमोल कोल्हे आहेत ना, हा असा कलाकार आहे आपल्या महाराष्ट्रातला जो ऐतिहासिक गोष्टींवर आणि जे आपले महापुरुष आहेत मोस्टली त्यांच्यावरच त्यांचे सगळे काही मूवीज किंवा त्यांचे मोस्ट ऑफ जे त्यांचे डेली सोप्स आहेत ते त्याच्यावरच करतात. आणि राहिला प्रश्न असा की तो आता आपल्याला ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडतात त्याच्यावरून एक नक्की सांगू शकतो की हा TRPचा काहीच नाही आहे. त्याच्यामध्ये जे काही असेल ना ते त्यांच्यावर बाहेरून कुणी किंवा काही त्या चॅनलकडून वगैरे असं आपण म्हणू शकतो. मी साधा एक प्रेक्षक आहे त्या मालिकेचा, तर मला असं वाटतं की कदाचित त्या चॅनलवरून त्यांना प्रेशर येत असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही नको त्या गोष्टींचे जे डेली सोप्स दाखवतो आपण किंवा जे आपण सिरियल्स असतात ते रडके सडके आणि तेच ते 10 लग्न करणारे, 10 वेळा 10 लग्न करणारे, त्या मालिकांपेक्षा आहे ना की अशा आपल्या बहुजन महापुरुषांचा, आपल्या ज्यांच्याकडून आपण काहीतरी शिकू शकतो अशा लोकांचा, आपल्या महामानवांचा जो आपण ऐतिहासिक वारसा ते आपल्याला दाखवत आहेत, ते सांगतायत, त्या मालिका ह्या महाराष्ट्रात नक्की चालल्या पाहिजेत. आणि त्यासाठी या महाराष्ट्रातला जो रसिक प्रेक्षक आहे त्यांनी सुद्धा अमोल कोल्हे आणि त्यांच्या त्या ज्या मालिका आहे त्यांची त्याच्या मागे आपण नक्कीच उभं राहिलं पाहिजे. तुम्ही सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका बघता रोज? कधीतरी पण अशी मध्ये आधी अशी बघते, वेळ मिळाला तर बघते. पण ही मालिका खूप छान आहे. काय आवडतं मालिकेत? सामाजिक कार्यकर्त्यांचं हे आहे आणि पुढच्या पिढीला म्हणजे तरुण पिढीला त्याचं म्हणजे असं काय म्हणतात त्याला, शिकवणी देते. शिक्षण म्हणजे त्यातले काय काय मुद्दे आहेत ते कळावे, त्यासाठी ही खूप आवश्यक आहे. म्हणजे आत्ताच्या पिढीला ती हा. मालिका एक आदर्श असावा असं आदर्श. म्हणतात. पण आता ही मालिका अर्धवट बंद करतात, तर तुम्हाला काय वाटतं? ते चुकीचं आहे ना, ते आता पूर्ण केली पाहिजे त्यांनी. पण का अशी मालिका सुरू राहावी असं वाटतं? कारण म्हणजे आताच्या पिढीला त्याचा आदर्श मिळतो म्हणून. मला असं वाटतंय की ती एवढं पण डाऊन TRP नाहीये, बिकॉज आम्हाला जेवढं त्यांच्या बाबतीत माहिती आहे तेवढं आताच्या जनरेशनला नाही माहिती. सो काही मुलं आहेत जे इंटरेस्टिंगली बघतात, बट काही आहेत ज्यांना माहितीच नाहीये किंवा
असं पण सीन आहे की त्यांना तेवढं छान दाखवता नाही येत आहे. बट शो बंद करणं इज नॉट राईट थिंग, बिकॉज अजून पण खूप असे फालतू शो आहेत जे सिरियल चालू आहे जे ऍक्च्युली बंद करायची गरज आहे, बट त्याच्याऐवजी हे शो बंद करणं इट्स नॉट अ गुड ना. ही ॲक्च्युली राईट नाही आहे. दे शुड कंटिन्यू, त्यांना कंटिन्यू करावंच लागेल, बिकॉज त्यांच्यामुळे जी आहे आज आपल्याला जी वी कॅन सी सो मेनी वुमेन आर बिंग इंडिपेंडेंट. त्यांच्यामुळे मुलीला गर्ल्सला स्टडी भेटली आहे. दे आर नाव वॉकिंग विथ इंडिपेंडन्स विथ नो मॅन थिंग. की आता असं नाही आहे की इफ देर इज नो मॅन देर इज नो वुमेन. शी कॅन लिव्ह, शी कॅन फाईट, शी कॅन डू एव्हरीथिंग जस्ट बिकॉज ऑफ हर. हे योग्य नाही आहे. दे शुड कीप कंटिन्युईंग दिस. मध्ये नाही थांबवायचं आहे. नाही, ही बंद नको व्हायला हवी. कारण समाजातल्या लोकांना गरजेचं आहे की सावित्रीबाई फुलेंनी काय केलंय समाजासाठी, कुठपर्यंत आपण मुली इथपर्यंत शिकताय तर त्यांनी काय स्ट्रगल केले हे लोकांना समजायला पाहिजे की त्यांनी कशा पद्धतीने मुलींना इथपर्यंत पोचवलं आहे. म्हणजे आपण आता समाजामध्ये खूप वावरतो, मुलांच्या खांद्यातून कामं करतो, तर हे सगळं त्यांच्यामुळेच करू शकलोय आपण. तर लोकांना समाजाला समजायला पाहिजे की त्यांनी काय स्ट्रगल केलं होतं तेव्हा आपण इथपर्यंत पोहोचलोय. खूप चांगली आहे, बघण्यासारखं आहे, सगळं डोक्यात घेण्यासारखं आहे. ते नाही करायला पाहिजे, बंद चालू ठेवायला पाहिजे. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका अचानक बंद करतायत, तर काय वाटतं की अशी मालिका अचानक बंद होणं हे योग्य वाटतं की अयोग्य? बिलकुल अयोग्य वाटतं, कारण चांगल्या मालिका आपल्या वाहिनीवर आल्या, मराठी वाहिनीवर, की त्या बरोबर बंद होतात. आता बाकीच्या रटाळ सिरियल बघण्यापेक्षा ही मालिका नक्कीच चांगली आहे. याच्यामध्ये समाज प्रबोधन पण होत आहे. सावित्रीबाई फुलेंनी आपल्यासाठी काय केलं हे सगळ्यांना माहीत असायला पाहिजे. आणि ही अमोल कोल्हेंनी पण त्याच्यात खूप छान व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याच्यामुळे ही मालिका चालू राहायला पाहिजे माझ्या. पण आता किती काळाची गरज वाटते की सावित्रीबाई फुले किंवा अशा महापुरुष यांच्यावर मालिका होणं आणि ऐतिहासिक मालिका या आत्ता, कारण की अनेक जणांना खरं तर सावित्रीबाई कोण आहे हे देखील माहीत नसतं. तर आता किती काळाची गरज आहे? आता ही जास्त काळाची गरज वाटते मला, कारण आता हे की नाही लोकांना शिक्षणाचं महत्त्व तेवढं कळत नाहीये. आणि त्या काळामध्ये सावित्रीबाई फुलेंनी आणि यांनी जो ज्योतिरावांनी जो पुढाकार घेऊन शिक्षणासाठी काय काय सोसलाय ते लोकांना माहीत झालं पाहिजे. त्यातूनच आपल्याला पुढच्या पिढीला मार्गदर्शन होईल. पण आता अमोल कोल्हेंना काय सांगावं वाटतं की ही मालिका कशा पद्धतीने त्यांनी सुरू ठेवली? ही नक्की चालू ठेवायला पाहिजे. माझी विनंती आहे की त्यांनी ही मालिका नक्कीच चालू ठेवा. त्याच्यातून थोडं जुन्या लोकांचं त्याच्यामध्ये, ज्या वेळेला सावित्रीबाई शिकल्या त्या मुली पण मुलं बायकांची प्रगती झाली त्याच्यामुळे. कारण आजवर बायका शिकत नव्हत्या किंवा पुढे जात नव्हत्या. त्यांनी थोडंफार चांगलं ज्ञान दिलं सगळ्यांना, त्या शिकल्या. आणि आता त्याच्यातून काहीतरी आपण पुढे काहीतरी शिकतोय आणि ह्याच्या पुढेही शिकवावं हीच आमची अपेक्षा. त्यापेक्षा त्या 3-3, 4-4 लग्न करतात, त्या मालिका बंद करून ही मालिका चालू ठेवावी, एवढीच आमची अपेक्षा. TRP कमी आहे असं सांगण्यात येतं या मालिकेचं, काय वाटतं यावर? नाही, TRP तर वाढायला हवी, लोकांनी त्याला प्रोत्साहन द्यायला हवे, पण ही मालिका बंद नको व्हायला हवी असं मला वाटतं. हा ऐतिहासिक वारसा असाच चालत राहावा हे आत्ता काळाची गरज आहे असं वाटतंय. ऑब्विसली ही काळाची गरज आहे, कारण आपल्या महाराष्ट्राला आहे ना एक पुरोगामी असं आपल्या महाराष्ट्राचं बॅकग्राऊंड आहे. शाहू फुले आंबेडकरी विचारांचा आपला महाराष्ट्र आहे. तर त्यासाठी आहे ना जे आता गोबरपट्ट्याचं राजकारण आपल्या महाराष्ट्रात आपण घेऊन आलोय ते जर आपल्याला थांबवायचं असेल तर आपल्याला आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरुषांची, आपल्या संतांची जी काही आपल्याला शिकवण आहे ते आपल्याला आहे ना ह्या मेन स्ट्रीमवर आणणं खूप गरजेचं आहे. सावित्रीबाई ज्योतिराव फुले ह्या आपल्या आदर्श आहेत आणि अशावर ही मालिका चालू होणं हे सगळ्यांसाठी भाग्य असतं. आणि हे अचानक बंद करणं याबद्दल काय वाटतं? नाही, मला असं वाटतं नाही बंद केली पाहिजे. बिकॉज मला पण त्यांच्या अजून रिटर्न ती मालिका बघून मला पण खूप छान वाटतं. बिकॉज मला एवढं त्यांच्याबद्दल माहिती नव्हतं जेवढं मला आता समजायला लागलंय मी जेव्हापासून सिरियल बघतेय. सो मला असं वाटतं नाही बंद झाला पाहिजे तो. आणखी कोणत्या महापुरुषांच्या मालिका सगळ्यांसमोर आल्या पाहिजे असं वाटतं? महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रमाई, अहिल्याबाई होळकर अशा बऱ्याच आहेत. त्यांच्याबद्दल मालिका दाखवल्या तर ज्ञानामध्ये भरच पडेल आणि सर्वांना माहिती मिळेल, इतिहास समजेल, आताच्या पिढीला म्हणजे ते सर्व समजेल. त्यामुळे अशा मालिका ह्या चालूच राहिल्या पाहिजेत आणि दाखवल्या पाहिजेत
असं माझं मत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले चालूच आहेत, सावित्रीबाई, माता रमाई, अशा मालिका खूपशा झाल्यात आपल्याला. तशाच प्रकारच्या आपल्या ऐतिहासिक महापुरुषांच्या मालिका नक्की आपल्या जे आपले चॅनल्स आहेत आपले जे त्यांच्यावर दाखवणं गरजेचं आहे. आता अमोल कोल्हेंचं असं म्हणणं आहे ही मालिका ते थांबवणार नाही, कोणत्याही प्लॅटफॉर्मवर ते आणणार आहेत. सो तुम्ही काय सांगाल की तुम्ही त्यांच्या किती सपोर्टमध्ये आहात? 101% सपोर्टमध्ये असणार आम्ही त्यांच्या. अमोल कोल्हेंना आमचा नक्कीच पाठिंबा असेल. आता आम्ही देखील कलाकार आहोत, एक कलाकार आणि तसेच अमोल कोल्हेंचे खूप मोठे चाहते आहोत आम्ही, रसिक प्रेक्षक वर्गही खूप आहे त्यांचा. तर अमोल कोल्हे सरांना मी एवढंच सांगू शकतो, सर प्लीज ही मालिका बंद करू नका. या मालिकेसाठी तुम्ही कुठेतरी प्रयत्न करा. आमच्यासारखे जे प्रेक्षक वर्ग आहेत तुमच्यासोबत नक्कीच मागे असतील. सो आतापर्यंत भेटलेल्या प्रत्येक प्रेक्षकाला असं वाटतंय की मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका ही समाजाला बोध देणारी मालिका आहे, म्हणून ही मालिका बंद नाही झाली पाहिजे. सो असं तुम्हाला देखील वाटतं का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर इट्स मज्जा मराठीला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.